सर्वांनी, सत्ताधारी पक्ष असेल, विपक्ष असेल, सर्वांनी एकत्र येऊन या परिस्थितीला तोंड दिलं पाहिजे। या ठिकाणी जे त्यांनी काटकसरीचं नियोजन सांगितलेलं आहे त्याप्रमाणे पेट्रोल, डिझेल याचा वापर कमी झाला पाहिजे। इतर जे काही आपले जे डॉलर ज्याच्यावर खर्च होतात, इम्पोर्ट जे आपण करतो, आता क्रूड ऑइल मोठ्या प्रमाणावर आपण इम्पोर्ट करतो आणि त्यामुळे हे कमीत कमी त्याच्यावर काटकसर करून ते कमीत कमी त्याचा वापर झाला पाहिजे असं आवाहन मोदीजींनी केलं। मी स्वतः प्रत्येक भारतीय नागरिकांनी हे स्वीकारलं पाहिजे। हे देशहितासाठी आहे आणि देशहित सर्वतोपरी आहे आणि मोदीजींनी नेहमी नेशन फर्स्ट हाच विचार केलेला आहे आणि म्हणूनच आज मी स्वतः या ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेकल जे आहे त्याचा वापर केलेला आहे आणि इतर ज्या काही गाडी ज्या माझ्या ताफ्यामध्ये ज्या आवश्यक सुरक्षेविषयक आवश्यक ज्या गाड्या आहेत तेवढ्याच गाड्या या माझ्या ताफ्यामध्ये राहतील आणि गाड्या देखील जेवढ्या कमी करता येतील तेवढ्या कमी केल्या जातील आणि इलेक्ट्रिक व्हेकलचा जास्तीत जास्त वापर आपण केला पाहिजे। त्याची सुरुवात मी केलेली आहे। इतरही आमचे मंत्री देखील आहेत, त्यांनाही मी सांगितलेलं आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी देखील काल आवाहन केलेलं आहे की राज्य सरकारने पूर्णपणे अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या आवाहनाला प्रतिसाद देतोय। त्यामुळे हे खरं म्हणजे मोदी साहेबांचं काय वैयक्तिक काम नाही आहे, हे देशहिताचं काम आहे, राष्ट्रहिताचं काम आहे। आपल्या देशातल्या नागरिकांना कमीत कमी या युद्धाचा फटका बसला पाहिजे, परिणाम कमीत कमी झाला पाहिजे, अशा या हेतूने हे आवाहन केलेलं आहे आणि म्हणून राजकारण कधी करावं, कुठं करावं हे विपक्ष आणि विरोधी पक्षाने ठरवलं पाहिजे। खरं म्हणजे राजकारण करायच्या खूप वेगवेगळ्या प्रसंग असतात, वेगवेगळ्या संधी असतात, परंतु राजकारण अशा परिस्थितीमध्ये विरोधकांनी करता कामा नये। हे केवळ राजकारण आहे आणि मोदीजींच्या विरोधामध्ये त्यांना बदनाम करण्यासाठी हे सगळं जे काही सुरू आहे त्यांच्या हातामध्ये काही नाही आहे। मोदीजींच्या पाठीमागे 140 कोटी जनता आहे, म्हणून तर पश्चिम बंगालमध्ये, आसाममध्ये जो काही विजय मिळालेला आहे हे याचं जे काही परिणाम दृश्य स्वरूप दिसतंय आणि म्हणून मी देखील महाराष्ट्रातल्या नागरिकांना आणि सर्वांना आवाहन करतो की आपण याची पेट्रोल, डिझेल जे काही त्याची कमीत कमी त्याचा वापर कसा होईल, नियोजन कसं होईल या दृष्टीने आपण पाहिलं पाहिजे। हे देशहितासाठी, राष्ट्रहितासाठी आवश्यक आहे। मुख्यमंत्र्यांनी आदेश केले की आता विमानं देखील आता वापरता येणार नाही। ज्या माध्यमातून इंधनाचा वापर कमी करून इंधनाची बचत करता येईल त्या माध्यमातून आपण ती केली पाहिजे। सर, अमोल कोल्हे असं म्हणतायत की अबकी बार तोंड दाबून मुख्यांचा मार, अशा प्रकारे विरोधक जे आहेत नाही। आता विरोधक जेव्हा टीका करतात, आज विरोधकांनी देशातल्या अनेक पक्ष आहेत ज्यांनी जेव्हा मोदीजींवर विरोध केला तेव्हा 140 कोटी जनता मोदीजींच्या सोबत आली आणि मोदीजींना त्यांनी साथ दिली आणि आज काँग्रेसची काय परिस्थिती आहे देशामध्ये, किती वेळा टीका करतात, देशात पण करतात, बाहेर पण जाऊन राहुल गांधी टीका करतात आणि त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागतो। जनता जी आहे ती सुज्ञ आहे, ये पब्लिक है, सब जानती है आणि म्हणून विरोधकांनी याच्यामध्ये राजकारण करू नये। या आव्हानाला देशहितासाठी स्वीकारलं पाहिजे।